विश्वास आहे की आपला फेब्रुवारी महिना याची सुरुवात देखील उत्तम झालेली आहे आणि आपण आज बघता बघता अर्ध्याच्या वर फेब्रुवारी महिना पण संपला. मला असं वाटायला लागले मागच्या वर्षीपेक्षा हे वर्ष खूप पळायला लागले नाही का, फास्ट चाललेलं आहे. पण देवबाप आमच्यासाठी तोच आहे, आमच्यासाठी तोच परमेश्वर आहे. तो प्रभू आमच्यासाठी अजूनही चांगला आहे. तो येशू आमच्यासाठी अजूनही उत्तम आहे. तो आम्हाला उत्तम देणग्या देत राहतो. तो आमच्यासाठी चांगली सोय करत राहतो. तो आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला सहायता करतो. तो आमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर देतो. हा विश्वास आमचा आहे. ज्यांचा आहे त्यांनी टाळ्या वाजून परमेश्वराला गौरव आणि गौरव द्यावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणाला तरी म्हणा मी वचनासाठी तयार आहे. प्रियानो, आपण हे वर्ष आपण इयर ऑफ एक्सपान्शन, विस्ताराचं वर्ष असं आपण घोषित केलेलं आहे. आणि विश्वास आपण ठेवत आहोत की हे वर्ष आपल्यासाठी खऱ्या अर्थाने विस्ताराचं, एक्सपान्शनचं, एनलार्जमेंटचं हे वर्ष असणार आहे. आमेन. आणि जितक्यांदा होईल, जितके रविवार होतील तितके सर्व त्या रविवारी मला बोलायला आवडेल. एक्सपान्शनच्या विषयी, विस्ताराविषयी मला बोलणं मला खूप आवडेल या वर्षभरामध्ये. कारण जर परमेश्वराने हे आम्हाला दिलेलं आहे तर मग हे आम्ही हस्तगत करून, हे बोलून, घोषित करून, आमच्या जीवनावरती कबूल करून आमच्या हातामध्ये आपण हे घेणं हे आमच्यासाठी योग्य आहे. कोणतरी म्हणा, कोणाला तरी योग्य आहे, योग्य आहे. हालेलुया. येशूला माहिती होतं बरं करायचं आहे त्या व्यक्तीला, त्या आंधळ्याला, त्या पांगळ्याला. परंतु येशूने त्यांना विचारलं की मी काय करावं तुझ्यासाठी. कारण येशूची इच्छा आहे की आम्ही इच्छा व्यक्त करावी. हालेलुया. आणि म्हणून वर्षभर ही इच्छा व्यक्त करत राहा. आम्हाला विस्तार हवा आहे. आमच्या घरामध्ये, आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला विस्तार हवा आहे. आमच्या आरोग्यामध्ये आम्हाला विस्तार हवा आहे. आमच्या मंडळीमध्ये आम्हाला विस्तार हवा आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया, हालेलुया. किती लोकांचा विश्वास आहे की परमेश्वर आम्हाला आता या चौकटीत पुरू देणार नाही. नाही नाही नाही, चर्चला कळालं नाही, चर्चला कळालं नाही. मी परत एकदा विचारतो, मग तुम्ही चांगली रिॲक्शन द्या. मी तुम्हाला विचारतोय, किती लोकांचा विश्वास आहे की परमेश्वर आम्हाला याच फक्त चौकटीत आता पुरू देणार नाही, हे फुटून बाहेर जाणार आहे. कोणीतरी आमेन. हालेलुया, हालेलुया. टाळ्यांचा गजर करा, परमेश्वराला धन्यवाद द्या. हालेलुया, हालेलुया. We are looking at this word called expansion. या विस्तार या शब्दाकडे आपण पाहत आहोत. प्रियानो, प्रभू उत्तम देणग्या देणारा परमेश्वर आहे आणि तो आम्हाला उत्तम गोष्टी या वर्षामध्ये देणार आहे. हालेलुया. उत्पत्तीमधून आपण पाहिलं की परमेश्वराने कसं जमिनीला सांगितलं, पाण्याला सांगितलं की तू उपज, प्राणी तुझ्यामधून उपजवो, झाडे, फळे देणारी झाडे तुझ्यामधून उपजवो. असं मातीला सांगितलं, जमिनीला सांगितलं, पाणीला सांगितलं की तुझ्यामधून जे जलचर प्राणी आहेत ते तुझ्यामधून बाहेर येवो. असं जमिनीला आणि पाणीला सांगितलं उद्भवण्यासाठी, जन्म आणण्यासाठी. परंतु ज्या वेळेला आपली गोष्ट येते त्यावेळेला परमेश्वराने आपला स्वतःचा श्वास वापरला आणि त्याच्यामधून आमचा जन्म झाला. आमच्या विस्ताराचं जे मूळ आहे ते परमेश्वराचा श्वास आहे. हालेलुया, हालेलुया. आपण हे देखील पाहिलं की वी आर मेड इन गॉड्स लाइकनेस. आम्ही परमेश्वराच्या स्वरूपाचे बनवलेले आहोत. हालेलुया. आम्ही परमेश्वराच्या स्वरूपाचे बनवलेले आहोत. लेट्स गो अहेड. यावेळेला आपण पुढे जाऊया. आय वॉन्ट टू टेक यू टू
Exodus chapter 1 verse 1 onwards. निर्गम याचा पहिला अध्याय आणि वचन 1 पासून आपण पाहणार आहोत. याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही: रऊबेन, शिमोन, लेवी व यहूदा, इसखार, जबलून व बन्यामीन, दान व नफ्ताली, गाद व आशेर. याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा मिसरातच होता. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशयत वृद्धी पावून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. आमेन, हालेलुया. आणि पुढे पण आपण वाचणार आहोत, पुढे पण आपण जाणार आहोत, परंतु पार्श्वभूमी समजून घेण्याचे प्रयत्न करा. आम्ही आता उत्पत्तीपासून निर्गमच्या पहिल्या अध्यायाकडे आलेलो आहोत. आणि पहिल्या अध्यायाकडे आलेलं असताना आम्हाला इथं कळत आहे की या ठिकाणी याकोब आहे. याकोब आणि किंवा म्हणजे याकोब नाही आहे या निर्गमच्या पहिल्या अध्यायामध्ये. याकोब झालेलं आहे, त्याचं मरण झालेलं आहे. त्याच्यानंतरची जी वंशावळी आहे, योसेफ पण आला, त्याचा मुलगा, आणि योसेफ पण मरण पावलेला आहे. परंतु त्यांच्याविषयीची एक पार्श्वभूमी आम्हाला कळत आहे की निर्गम कसं झालं, ते म्हणजे प्रस्थान त्यांनी कसे केले, ते पुढे पुढे कसे जात गेले, याच्याविषयी आम्हाला इथं पाहायला मिळतं. पहिलं वचन सांगतं, दीज आर द नेम्स ऑफ द सन्स ऑफ इस्रायल हु वेंट टू इजिप्ट विथ जेकब, ईच विथ हिज फॅमिली. याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही. जे मिसर देशात इस्रायल वंशज पोहोचले त्यांच्या वंशावळीची नावे ही, असं निर्गमच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. सगळे माझ्याबरोबर? हो, नाही, हां. कधी कधी वंशावळी आपल्याला कंटाळवाना वाटते. खरं खरं सांगा, खरं 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 सांगायचं, खोटं सांगायचं नाही. मला पण खूप कंटाळा येतो वाचायला, काय. पण परमेश्वर त्याहीमध्ये काहीतरी लपवून ठेवतो, दडून ठेवतो आपल्यासाठी. आमेन, हालेलुया. तर आम्हाला निर्गमच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला दिसत आहे खूप सुंदर रचना. एक्झोडस 1:1 मध्ये असं लिहिलेलं आहे. काय म्हटलंय माहिती का, मराठीमध्ये वाचतो मी. याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतोय की आपण विस्ताराविषयी बोलत आहे. वी आर टॉकिंग अबाउट एक्सपान्शन. टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट अंडरस्टँडिंग गॉडली एक्सपान्शन. आज माझं शीर्षक काय आहे? अंडरस्टँडिंग गॉडली एक्सपान्शन. दैवी विस्तार ह्याला समजून घेणे. थोडंसं समजण्याचा प्रयत्न करू. वी विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज गॉडली एक्सपान्शन. ऑल राईट. तर माझ्याबरोबर राहा. मी प्रो प्रेझेंटरला अजिबात हे करत नाही आहे, पैसे देत नाही आहे प्रो प्रेझेंटरला की त्यांचं नाव सारखं सारखं लोगो असं असं आमच्यासमोर यावं म्हणून. काहीतरी आज बिघाड झालेला आहे. The media team is really struggling. May the Lord help us. In Jesus' name. Everybody said. Amen. Hallelujah. Okay. पुन्हा पहिल्या वचनाकडे आपण येऊ. काय म्हटलं? याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही. काही विशेष नाही या वचनामध्ये तसं जर बघायला गेलं तर. काय म्हटलेलं आहे? पुन्हा एकदा वाचतो. याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही. म्हणजे दुसऱ्या वचनापासून जे खरंच आम्हाला गाभा आहे तो दुसऱ्या वचनापासून आहे. हे फक्त इंट्रोडक्शन आहे. म्हणा सगळं इंट्रोडक्शन. म्हणजे आता पुढे जे नाव आहेत ते नावं हे आहेत. हे फक्त पहिलं वचन सांगायला लागलंय. परंतु ह्यामध्ये पण रचना बघा शब्दांची किती सुंदर दिलेली आहे. मी अडकलो पुष्कळ वेळ या एकाच पहिल्याच वचनाकडे मी अडकलेलो. काय म्हटलेलं आहे? सगळे वाचायचं का आपण मिळून? 1, 2, 3 वाचा. याकोबाबरोबर जे इस्रायल वंशज सहकुटुंब मिसर देशात गेले त्यांची नावे ही. आता एक एक शब्द घेऊ. रऊबेन. हा थांबा, पहिल्या वचनाकडेच आहे आपण.
याकोबा बरोबर जे इस्रायल वंशज. नाही राहू तिथेच थांबू. जस्ट बी देअर फॉर अ व्हाईल. याकोबा बरोबर जे इस्रायल वंशज. इस्रायल कोण आहे? याकोब आहे ना. पण तरी पहा किती सुंदर, म्हणजे थोडंसं डोकं खाजवण्यासारखं आहे. याकोबा बरोबर जे इस्रायल वंशज गेले मिस्र देशामध्ये, त्यांची नावे ही. मग ते सगळे गोत्र आम्हाला दिसतात खाली. तिकडे जायला नको, राहू आपण पहिल्याच वचनाकडे. मला काय सांगायचंय माहिती का? गॉड इज टॉकिंग अबाउट जेकब, बट ही इज अड्रेसिंग इस्रायल. परमेश्वर याकोबाविषयी बोलतोय, परंतु याकोबाविषयी बोलत असताना त्याच्यातला इस्रायल वंशजाकडे तो बोट लावत आहे. समजायला लागले तुम्हाला? he's talking about Jacob and his sons, but he is also talking about the nation that has birthed out of Jacob. तो याकोबाविषयी बोलतोय खरा, परंतु याकोबा मधून जे इस्रायल राष्ट्र जन्म घेतलेला आहे ना, त्याच्याकडे तो बोट लावतोय. हालेलुया, हालेलुया. See, godly expansion, how it works, God first sees what he wants to see in you. परमेश्वर तुमच्यामध्ये पहिल्यांदा ते पाहतो जे तुमच्या मधून जन्म घ्यायचा आहे. पहिल्यांदा त्याच्याकडे पाहतो. नुसतं याकोब बघत नाहीये, तो याकोबामध्ये काय बघतोय? इस्रायल. म्हणून हेच वचन नाही, अनेक ठिकाणी जुन्या करारामध्ये तुम्ही बघा. अजून एक ठिकाण माझं खूप आवडतं वचन आहे ते, हे याकोबा ज्याला मी जन्म दिला, हे इस्रायला ज्याला मी घडवलं. एकाच वचनामध्ये. आणखी मी आता देत नाही तुम्हाला रेफरन्स, परंतु दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हे याकोबा ज्याला मी जन्म दिला, हे इस्रायला ज्याला मी घडवलं. म्हणजे माझा परमेश्वर मला फक्त जन्म देऊन सोडणारा परमेश्वर नाहीये, परंतु मला एका प्रवासातून तो घेऊन जातो. याकोबापासून तो इस्रायलापर्यंत घडवणूक माझी होईपर्यंत त्या प्रवासामध्ये तो आहे. ही इज देअर फ्रॉम बीइंग अ जेकब टू बीइंग अ इस्रायल विथ मी. माझ्या बरोबर तो आहे. याकोबापासून मी इस्रायल जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही थोडंसं पाहणार आहोत याकोब कोण आहे, इस्रायल कोण आहे. बट ट्राय टू अंडरस्टँड. आय हॅव रिटन समथिंग, आय जस्ट रीड इट आउट टू यू. सी, जेकब इज एन इंडिव्हिज्युअल, इस्रायल इज अ नेशन. याकोब हा एक व्यक्ती झाला, परंतु इस्रायल म्हणजे काय झालं? राष्ट्र झालं. याकोबा बरोबर जे याकोबाचे वंशज गेले असं देवाला म्हणायला काहीच हरकत नव्हती. बरोबर आहे की चुकीचं आहे की नाही? पण ऍड्रेस कसं करतो बघा परमेश्वर, किती विशिष्टरित्या परमेश्वर बोलत आहे. याकोबा बरोबर जे त्याच्यामधून राष्ट्र उत्पन्न झालं ते वंशज मिस्र देशात गेला असं परमेश्वर म्हणतोय. याकोब हे एक वैयक्तिक एक सिंगल व्यक्ती दर्शवते, परंतु इस्रायल काय दर्शवतं? अखंड राष्ट्र जे त्या एक व्यक्तीमधून जन्म पावलेला आहे त्याच्याविषयी बोलत आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? होय नाही काहीतरी म्हणा, नाहीतर इथंच राहणार आहे मी. आमेन, हालेलुया. ओके, नाउ God will look at you as an individual but talks to the nation inside of you. हे पण मी तुम्हाला सांगितलं. गॉड विल लुक ॲट यू ॲज अन इंडिव्हिज्युअल. देव तुमच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघेल, परंतु तुमच्या आतमधल्या इस्रायलाशी तो सतत बोलत राहील. हालेलुया. पीपल विल लुक ॲट यू ॲज यू. गॉड विल लुक ॲट यू ॲज अ नेशन. लोक तुमच्याकडे तुम्ही आहात असंच म्हणून बघतील, परंतु परमेश्वर तुमच्या आतमध्ये जो विस्तार लपलेला आहे ना, जे राष्ट्र किंवा या भाषेमध्ये, या वर्षाच्या प्रॉमिसच्या भाषेमध्ये राष्ट्र इस्रायल म्हणजे विस्तार झालेला आहे. तुमच्या आतमधल्या विस्ताराकडे परमेश्वर बघून तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया,
हालेलुया. जर एकाला कोणाला कुठला तरी एक मोठा प्रोजेक्ट द्यायचा आहे तर त्याच्याकडे कुवत आहे का, त्याच्याकडे पैसे आहेत का, असं आम्ही बघतो. आणि मग जर आम्हाला दिसलं ना की हा व्यवस्थित त्यांनी कपडे घातलेले नाही आहेत, ह्याचे सगळे फाटके कपडे आहेत, असा हा माझ्या समोर राहिलाय, आम्ही त्याच्याकडे, त्या व्यक्तीकडे, त्याच्या पेहरावाकडे आम्ही बघतो आणि त्याला आम्ही ते प्रोजेक्ट देत नाही. मी तर देणार नाही, तुमचं मला माहित नाही. हॅलो, समजतंय का? पण परमेश्वर आमचा बाह्य स्वरूप पाहत नाही, परंतु आमच्या आतमध्ये जो विस्तार अगोदरच लपलेला आहे त्याच्याकडे बघत आहे आणि त्यांच्याशी तो बोलत आहे. हालेलुया. कदाचित अजूनही ह्या याकोबामधून ते इस्रायल बाहेर आलेलं नाहीये, पण तरी देखील परमेश्वर माझ्या आतला इस्रायल ॲड्रेस करतो. हालेलुया. कदाचित maybe the Israel out of my Jacob has not come out, but he still speaks to my Israel, to my expansion, to my enlargement. माझ्या विस्ताराबरोबर तो आज बोलत आहे. हालेलुया. तो तुमच्या विस्ताराशी आतमधून बोलत आहे, त्याच्याशी तो ॲड्रेस करत आहे. हालेलुया. God's expansion starts from the way he sees at things. He is looking at Jacob but addressing the Israel out to everyone. Okay, आपण पुढे जाऊ. माझ्याबरोबर वळा 6 वचनामध्ये. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. ओके, थांबा. सी, वन मोर थिंग आय वॉन्टेड टू टेल यू की याकोब जो आहे, सी, याकोब हा पळून जाणार होता, सगळ्यांना माहिती ना. त्यांनी पळून घेतलं, त्यांनी हिसकावून घेतलं भावाचा आपला हक्क, आशीर्वाद हिसकावून घेतला. आणि मग त्याची आई म्हणाली, जा पळून जा, जा मामाकडे म्हणले. असलेले मामा बसलेत, कोणी कुठल्या मामाकडे बघू नये, जा पळून आपल्या मामाकडे जा. आणि असा पळून गेला. वचन सांगतं नेव्हर टू कम बॅक टू हिज फादर्स हाऊस, असं म्हटलेलं आहे. कधीच त्याच्या बापाच्या घरी तो येणार नाही, असा तो पळाला. जेकब वॉज अ डिफेक्टर. जेकब वॉज अ पर्सन हू रॅन अवे इन फिअर. याकोब असा व्यक्ती जो पळून गेला, भयामध्ये राहून पळून गेला. डिफेक्टर आहे म्हणजे त्यांनी चोरी केली, त्याने हिसकावून घेतलं आणि ते माझ्याकडेच राहावं म्हणून तो पळून गेला. बरोबर आहे ना? परंतु अशा पळून गेलेल्या व्यक्तीच्या बरोबर देखील परमेश्वर मध्येच त्याला अडवतो, थकवतो, झोपवतो आणि त्याच्याशी बोलायला लागतो, झुंजही करायला लागतो. आणि पळून जाणाऱ्या व्यक्तीची वाट तो बदलतो. आणि तिथून जे याकोब बदलतो त्याची वाट, तो आता नुसता पळून जाणार नाही, तर आता तो विस्तार करणारा याकोबापासून इस्रायल बनला. आमेन. हालेलुया. आता वाचा 6 वचन वाचा. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ व त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ व त्या पिढीचे सर्व जण काय झाले? मरण पावले. ओके. आता योसेफ हा याकोबाचा एक पुत्र होता. त्याच्यानंतर आता बघा, फास्ट फॉरवर्ड झालंय अनेक वर्ष. ह्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे की योसेफ पण मेला आणि योसेफाचे सर्व वंशज पण मेलं. देन इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पाहून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्याने देश भरून गेला. सी, नाव वी आर कमिंग स्लाइटली फ्रॉम जेकब टू जोसेफ. आता याकोबापासून हळूवारपणे आपण योसेफाकडे येऊ. आणि योसेफाविषयी इथं काय म्हटलेलं माहिती का? ह्या वचनाच्या अगोदर जे घडलं ते योसेफ त्याच्या भावापासून, भावाने त्यांना विकून टाकलं, तो सगळं फलाना ढिंकाना हे सगळं झालं त्याच्याबरोबर. परंतु आता योसेफ अशा एका ठिकाणामध्ये आहे, तिथं तो राज्य करत आहे, त्याचा मान आहे, त्याला आदर आहे आणि तो जिथं राज्य करत आहे तिथं भरपुरी आहे. समजतंय तुम्हाला?
आणि हे बघता बघता त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, त्याला ओळखू शकले नाही, ही सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. आणि मग तो स्वतःला त्यांच्यासमोर सादर करतो आणि मग त्यांचं मिलन होतं, ते रडारडी करतात आणि हालेलुया धन्यवाद हो तरी तर, आणि मग ते एकत्र राहायला लागतात. आणि मग हे सगळं असं होतं. आणि हे जे 6 आणि 7 वर्षांमध्ये काय म्हटलेलं आहे, मग योसेफ आणि त्याचे सर्वजण, त्याचं वंशज मरण पावले. इस्रायल वंशज मिसर देशामध्ये येऊन राहिलेला आहे. पण ह्याच याकोबाचा एक मुलगा योसेफ जो वृद्धी पावला, त्याचा विस्तार झाला आणि तो अशा ठिकाणी पोहोचला की आता तो इतरांसाठी माध्यम बनलेला आहे, आशीर्वादाचा, धान्यांचा, अन्नाचा तो माध्यम बनलेला आहे. तो माध्यम, ते अन्न आता मरून गेलं. आर यू अंडरस्टँडिंग? हा योसेफ जो त्याच्या लोकांसाठी धान्य होता, त्याच्या लोकांसाठी पुरवठा होता, त्यांच्या लोकांसाठी सुरक्षा होता, ते आता मेलेलं आहे. 6 वचन सांगतं योसेफ आता मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर इस्रायल वंशजाचं काय व्हायला पाहिजे होतं, परंतु वचन मला काय सांगतंय, इस्रायल वंशज फलद्रूप झाले. देवा, एक माझी ती नोकरी होती, तीच निघून गेली. एक माझा तो व्यवसाय होता, तोच बंद पडला. एक माझं ते पेन्शन होतं, बोलू का पेन्शनच्या विषयात, तेच बंद पडलं. बाळक साहेब, आमची एकच मुलगी हो, तीच कमवून आणणारी देणारी होती, आता लग्न झालं तिचं, गेली ती. आमचा योसेफ मेला, आमचा सोर्स संपलं. आम्ही ज्यांच्याकडे बघायचो आणि ज्यांच्याकडून अपेक्षा आम्हाला होती की यांच्याकडून आम्हाला मिळालं. तुम्हाला ह्याच्या अगोदर मला असं म्हणू दे, तुम्हाला माहिती आहे अनेक जीवनामधले अनेक योसेफ पकडून ठेवलेले आहेत काही लोक. हॅलो, ठेवलेत असे पकडून धरून, हे माझा योसेफ आहे, हे माझं अन्न आहे, हे माझं धान्य आहे, हे माझा पुरवठा आहे, इथून मला सगळं मिळणार आहे, मला हे करायची गरज नाही, मला ह्यानी देणार आहे, मला त्यांनी देणार आहे, माझ्याकडून मला असं होणार आहे, मला माझी नोकरी मधून मला मिळणार आहे, मला दर महिना आहे की. मी बसलो होतो कोणाबरोबर तरी, सांगत नाही कोणाबरोबर, नाही माहित तुम्हाला, त्याच्यामुळे म्हणायला लागलं. मी म्हणालो, पास्टर तुम्ही असं का केले, हे का घेतले? मग ते पास्टर म्हणाले, नाही मला असं वाटलं होतं पास्टर की एक व्यक्ती माझ्याकडे होती आणि ती दर महिना मला सपोर्ट करत होती आणि मला वाटलं की सपोर्ट करत आहे तर मग मी हे घेऊ शकतो, असं घेतलो आणि त्याच महिन्यात त्याने सपोर्ट बंद केला. बघा पास्टर, मेला योसेफ. हॅलो, मेला. जेव्हा आम्ही योसेफावर जास्त भरोसा ठेवायला लागतो ना, तो योसेफ मरतो. लक्षात ठेवा. हॅलो, तो योसेफ मरून जातो. आमची नोकरी, आमचा परिवार, आमचे सपोर्टर्स, आमचे जे पण अवतीभोवतीचे आहेत, आमचा व्यवसाय, आमचं कोणीही, आमचे आई वडील किंवा आई वडिलांसाठी आमची लेकरं जे दिवा आहेत, खरंच दिवे लावतात, आमच्यासाठी कोणीही योसेफ असेल तर एक दिवस तो योसेफ मरणार आहे. लक्षात ठेवा. परंतु परमेश्वर आणि त्याची दया इतकी मोठी आहे. वचन सांगतं योसेफ मेला तरी इस्रायल वंशजाचं काय झालं? फलद्रूप झाले. इंग्लिशमध्ये काय म्हटलं माहिती का? एम्प्लिफाइड व्हर्जन मध्ये असं म्हटलेलं आहे, बट द इस्रायलाइट्स वर प्रोलिफिक अँड इन्क्रीज्ड ग्रेटली. ते बलाढ्य झाले आणि बहुतायतने वाढले. नुसती वृद्धीने झाली. महाप्रमाणात
प्रबल झाले, प्रॉलिफिक, महाप्रबल झाले आणि भरपुरीने वाढले. कोणतरी म्हणा भरपुरीने. हे वर्ष विस्ताराचं वर्ष आहे. आमचा योसेफ मेला तरी आमचा विस्तार होणार आहे. हालेलुया. आमचं सगळं बँक अकाउंट सील केलं असलं तरी आमचा विस्तार होणार आहे. हालेलुया. समजदाराला समजलं. सहीचा अधिकार काढला, आमचा योसेफ मेला, आमचा विस्तार होणार. हालेलुया. काय होत नाही त्या सहीनी, आमच्या देवाने सगळं काय होणार आहे. हालेलुया. It's okay if your Joseph is dead. When God stands with you, your great increase is at hand. It's okay if your Joseph is dead. When God stands with you, your great increase is at hand. ठीक आहे, हरकत नाही. म्हणाला कोणाला तरी हरकत नाही. योसेफ मेला तरी हरकत नाही. माझा परमेश्वर माझ्याबरोबर उभा आहे. माझा विस्तार माझ्या जवळ आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. became extremely strong, महाप्रबळ झाले, so that the land was filled with them. पुढे वाचा, 8 वचन पासून वाचा. पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणे वागूयात. असा एक आला मिस्र देशामध्ये राज्य करण्यासाठी राजा, जो कोणाला ओळखत नव्हता? योसेफाला ओळखत नव्हता. देवाचे धन्यवाद. हा, पुढं. आणि मग त्यांनी असं म्हटलं, त्याच्या लोकांना तो बोलतोय इस्रायल लोकांविषयी, की हे लोक काय झालेले आहेत? संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. नुसतं संख्येने वाढले नाही, सगळे वाळके वाढले नाही, संख्येने व बलाने वाढले. हा, पुढे. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणे वागूयात. चला आपण त्याशी धूर्तपणे वागूया. नाही तर ते संख्येने फार वाढतील. नाही तर संख्येने आणखीन वाढतील. हो. आणि एखादा युद्ध प्रसंग झाला, म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. अजून काहीच केलं नाही इस्रायल लोकांनी, तरी यांची भीती त्या नवीन आलेल्या राजाला बसली. हालेलुया. आमचा विस्तार असा होऊ दे की आमच्या शत्रूला आमची भीती आम्ही काय करण्याच्या अगोदरच वाटो. हालेलुया. नाहीतर आम्ही आहे तिथं कोपऱ्यात बसलेलो असतो, दिसलं काय तर असं झालं, काय तर तसं झालं, काय पण नसते तरी पण काय पण दिसतंय. सैतानाला दिसू दे काय पण नसताना काय तर दिसणं. ह्यांनी संख्येने वाढायला लागले आहेत, ह्यांनी भविष्य सांगायला लागले. ते राजा शत्रू ह्यांचं भविष्य सांगायला लागले, हे वाढतील, मग हे आणखीन प्रबल होतील, मग हे आमच्यावरती मात करतील, आणि मग हे राज्य करतील, आणि मग जे आमचं आहे ते सगळं त्यांनी घेऊन जातील. भविष्यवाणी केली की नाही? कारण काय झालं, अनेक वर्षानंतर मोशे आला, घेऊन गेला सगळं. वचन काय सांगतं? शेजारच्यांचं सोनं नाणं सगळंच घेऊन गेलं. या राजाने भविष्यवाणी केली. हॅलो, कोण केली भविष्यवाणी? कुठल्या संदेशाने नाही, या राजाने भविष्यवाणी केली. मिस्राच्या राजाने भविष्यवाणी केली. देवबाप करो, तुमचा शत्रू तुमच्यावर अशीच भविष्यवाणी करो. हालेलुया. ऍक्च्युली तो करायला लागलाय, पण आपल्या लक्षात येत नाही. कारण जो ते दुसरं बोलला ना, त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष आहे. इथे काय म्हणलंय? ते वाढतील, ते मात करतील, म्हणून आपण त्यांना काय करू? त्रास देऊ. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यात जेरीस आणावे. जेरीस आणलं? जेरीस
किती जेरीस आणतो मला माहित नाही, आपण सोलापूरमध्ये असं म्हणतो की नाही. काय आणले त्यांना? जेरीस. जेरीस आणलं. हा, पण पुढे या हेतूने कुठल्या वचनात आपण? 11. 11. हा, या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले. हा, मुकादम नेमले त्यांच्यावरती आणि जास्त काम दिलं. म्हणा सगळे जास्त काम दिलं. हा, आम्हाला हेच नको असते. जास्त काम नको देऊ, नको आम्हाला. काय कशाला दिलं जास्त काम? 12 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? पण जो जो त्यांनी त्या जाचले तो तो ते थांब एक मिनिट. जाचले म्हणा सगळे. जाचले. जाचले, चाचले नाही. हे लय चाचले झालं. जाचले म्हणा सगळे. जाचले म्हणजे ऑप्रेस्ड. वचन इंग्लिशमध्ये शब्द काय आलाय? ऑप्रेस्ड म्हणजे दाबलं. खूप प्रेशर, दबाव टाकला, खूप मोठा दबाव टाकला त्यांच्यावरती. पण 12 वचन किती सुंदर आहे बघा. काय म्हटलेलं आहे? पण जो जो त्यांनी त्या जाचले. मग जेव्हा जेव्हा त्यांनी जितकं जास्त त्यांना दाबलं, तो ते हा, वाढून हा, बहुगुणित झाले. तितकेच ते वाढले आणि बहुगुणित झाले. व त्यांचा चोहीकडे विस्तार झाला. काय म्हटलं इथे? जितकं दाबलं तितकंच जास्त त्यांचा विस्तार झाला. हालेलुया. म्हणून परिवारामध्ये कुठली परेशानी आली की परमेश्वराचे आभार माना. विस्तार त्याचा शेवट आहे. हालेलुया. शत्रू देवा मला ऑप्रेस करायला लागलाय. द सेटन इज ऑप्रेसिंग मी. देर इज मिजरी कमिंग, बट योर मिजरी विल टर्न इन टू मल्टिप्लिकेशन. तुमचं ऑपरेशन हे एक्सपान्शन आणणार आहे. तुमच्यावरती जो शत्रू दबाव घालत आहे त्याच्यामुळेच विस्तार येणार आहे. हालेलुया. हालेलुया. दॅट इज व्हॉट गॉड डज. इस्रायल लोकांसाठी जर परमेश्वर ते करू शकला नियमाच्या अधीन असताना, तर आम्ही कृपेच्या अधीन असताना परमेश्वर आमच्या बरोबर किती मोठ्या प्रमाणात विस्तार करणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. रिजॉइस इन युअर मिजरी बिकॉज इट इज ब्रिंगिंग यू मल्टिप्लिकेशन. हालेलुया. युअर ऑपरेशन विल बर्थ एक्सपान्शन. तुमचा दबाव विस्ताराला जन्म देईल. तुमचा दबाव विस्ताराला जन्म देईल. तुमच्यावरती जे जाचलं जात आहे जास्त, त्याच्यामुळे तुमचा विस्तार जन्मास येणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. See, the enemy forgets the law of the spirit. शैतान जो आहे ना, आत्म्याचा नियम विसरून जातो. कारण तो स्वतः जगिक आहे ना. तो कधी कधी आत्म्याचे नियम विसरून जातो. त्याला हे नियम माहिती पाहिजे की ह्याला जेवढं जास्त दाबलं ना, हा देवामध्ये असलेल्या व्यक्तीला त्याचा विस्तारच होणार आहे. ही इज फॉरगॉटन. तो विसरलाय. He's forgotten about this. आत्मिक नियम काय सांगताय या वचनांमधून? मला आत्मिक नियम काय सांगताय? तुमच्यावर जेवढी समस्या तेवढा तुमचा विस्तार होणार. जेवढी समस्या इयोबावर आली 7 पटीने त्याला मिळाली. हालेलुया. आम्हाला 7 पट हवा असते. हॅलो. पण इयोबाचा 7 पट आम्हाला हवाय. इयोबाची समस्या नको देवा. नको ते सगळं काही नको. 7 पट आशीर्वाद मात्र दे. परमेश्वर म्हणतो 7 पट आशीर्वाद पाहिजे. 7 पट भट्टीत टाकतो पहिले. हॅलो. एनिवे, पुढे जाऊ. हा, वाचा, पुढे वाचा. खूप छान आहे हे तर. आणि त्यास इस्रायल वंशजाचा तिटकारा वाटू लागला. तिटकारा वाटू लागला. तितके ते खूप वाढत गेले आणि मग त्यांना खूप तिटकारा आला. पुढे. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने काम घेऊ लागले. बर. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्या शेतात हर तऱ्हेचे काम करावयास लावीत. बघा, शिकले नाही अजून राजा हा. ह्यांना जेवढं दाबलं तेवढं यांचा विस्तारच व्हायला लागलाय. मग अजून जास्त दाबायला लागले. आता काय व्हायला लागलं बघा पुढे. हा. असल्या बिकट कामाचे त्यास जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. हा, पुढे. 2 इब्री सुईण्या होत्या. 2 इब्री कोण होत्या? सुईणी.
सुईणी, सुई नाही, सुईणी. सुईणी म्हणजे कोण? हा, दाई. ताई नाही, दाई म्हणा सगळे, दाई. सुईणी म्हणजे दाई. दाई म्हणजे कोण असतं? हा, एकाच्या घरामध्ये एकाची पत्नी ती डिलिव्हरीला आहे, बाळ जन्मास आणायचं आहे, तर तिथे दाई कामाला असते. बाळाला जन्म आणण्यासाठी सुईणीची गरज असते. कळालं का? मग 2 सुईणी होत्या. हा, त्या 2 सुईणीचं नाव बघा. एक शिप्रा व दुसरी, एक शिप्रा व दुसरी पुआ. पुआ. या दोघांचं पण मी नंतर काहीतरी बोलू. या 2 सुईणीचे अर्थ आहेत. यांची नावं, याच्या नावाचा अर्थ आहे, वन इज ब्युटी ना अदर इज ग्लोरी. हे 2 सुईणी आहेत ना, शिप्राचा अर्थ ब्युटी आणि पुआचा अर्थ ग्लोरी, ग्रेट लाईट. अंधारात घेऊन जायचंय इस्रायल लोकांना. पोहोचलेत कोणाकडं? प्रकाशाकडे. सगळं हिसकावून घ्यायचंय. जे सौंदर्य आहे त्यांच्याचकडे यायला लागलेत. हा, ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ओके. त्यास मिस्राच्या राजाने आज्ञा केली की, त्यांना त्या 2 सुईणींना आज्ञा केली. म्हणजे आता त्या 2 सुईणींना अनेक सुईणींवरती हेड बनवलं. आणि मग काय आज्ञा केली? तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळणपण करीत असता. हा, प्रस्तुत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा. प्रसूत होण्याच्या जागी बसल्यानंतर नीट पहा. बाळ जन्माला होत असताना नीट पहा त्या बाळाकडे. आणि मुलगा असला तर त्यास जिवे मारा. मुलगा असेल तर जिवे मारा, मारून टाका. मारून टाका. हा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. परंतु मुलगी असेल तर काय म्हटलंय? जिवंत ठेवा. हा, बेटी बचाव, बेटी पढाओ. बघा कुठून आलंय. त्या सुईणींना काय सांगितलंय? तुम्ही जे काम करायला ते करायचं. तुमच्या बरोबर जे आहेत त्यांना पण सांगायचं की जिथं जिथं इब्री महिला डिलिव्हरी देत आहेत, आपल्या बाळाला जन्मास आणत आहेत, तिथं तिथं ते डिलिव्हरी करत असताना नीट लक्ष द्या. बाळ जन्माला आल्या आल्या, म्हणा सगळे आल्या आल्या, बाळ पहिल्यांदाच बाहेर आल्या आल्या मुलगा असेल तर तिथंच मारून टाकायचं. मुलगी असेल तर जीवे मारायचं नाही. किती क्रूरता आहे बघा, किती क्रूरता आहे या राजाकडे. अंडरस्टँड वन थिंग, द एनिमी इज ऑलवेज बिहाइंड युअर सीड. ही इज बिहाइंड युअर सीड. तो तुमचं जे बी आहे ना त्याच्या मागे आहे. कारण त्याला माहिती आहे विस्तार इथून होणार आहे. ते जे बी जन्मास येणार आहे ना तिथून विस्तार होणार आहे. आणि म्हणून त्याचा विस्तार होण्याच्या अगोदर ते नुसतं बी स्वरूपात असतानाच त्याला नाश करायचं हे शत्रू बघत आहे. तो किती पुढचा विचार करायला लागलाय. हॅलो, सी हाऊ द डेव्हिल इज थिंकिंग सो मच अहेड ऑफ यू अँड मी. विस्तार जन्माला, मुलगा विस्तार बी धारण करणार आहे ना, तो जन्माला आला तर काय करायचं? जे बायबलमध्ये नाही आहे परंतु ह्याचा अर्थ निघतो हे सांगू का मी तुम्हाला? They wanted to save the girl child so that their seed will grow. त्यांना मुली वाचवायच्या होत्या कारण त्यांना त्यांचं बीज त्यांच्यामध्ये टाकून त्यांचा विस्तार करायचा होता. Are you understanding? The enemy also wants expansion, but we are here and trying to understand godly expansion. शत्रूला पण विस्तार भावा आहे म्हणून तो म्हणतो मुलगा असला की ते बी मारून टाकायचं, कारण आम्हाला आमची बी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि आमचा वाढ करायचा आहे, आमचा विस्तार करायचा. कारण शत्रूला देखील विस्ताराची गरज आहे. पण तुम्ही आणि आम्ही चर्चमध्ये इथे बसलेलो आहोत दैवी विस्तार काय आहे हे समजून घेण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. The enemy is behind your seed. शत्रू तुमचं बीज याच्या मागे लागलेला आहे. बट इथपर्यंत समजलं तुम्हाला? शत्रू तुमच्या बीजाचा मागे आहे, समजलं?
दिस वॉज नॉट द केस मेनी इयर्स अगो. ही डिड नॉट हॅव द रेव्हेलेशन अबाउट दिस. हे अनेक वर्ष अगोदर असं नव्हतं, कारण शत्रूला ह्याच्याविषयीचं प्रगटीकरण नव्हतं. अनेक वर्ष म्हणजे उत्पत्तीकडे आम्ही गेल्यानंतर आदम आणि हव्वाला जेव्हा जन्मास देवाने आणलं, त्यांना निर्माण केलं, त्यावेळेला ह्याच शत्रूला ठाऊक नव्हतं बीचं महत्व काय आहे. जर शत्रूला बीजाचं महत्व कळालं असतं तर तो हव्वेकडे आला नसता, पहिल्यांदा आदामाकडे आला असता. नाही कळालं. If the enemy knew the importance of the seed that Adam has, he would have come first to Adam. आदामामध्ये जी बीज आहे ते काय आहे, त्याचं महत्व काय आहे, याच्यामुळे कसा ह्यांचा विस्तार होणार आहे हे त्याला माहित नव्हतं. जर माहिती असतं तर तो पहिल्यांदा आदामाकडे आला असता, हव्वेकडे आला नसता. आणि तरी पण हव्वेकडे येऊन एक काम केलं, त्यांना पापात पाडलं, मरण आणलं, हे सगळं ठीक आहे. तरी पण परमेश्वरची दया बघा, त्यांना कव्हर कसं करतोय. हव्वेशी काय बोलतो परमेश्वर, तू हे केलंस म्हणून काय, बोला, तू हे केलंस म्हणून काय होणार तुझं, तुझी प्रसूतीमध्ये मी काय देणार आहे, वेदना. पण प्रसूती काढून घेणार नाही. देवाला कसंही करून विस्तार तुमच्यामध्ये द्यायचा होता हो, कसंही करून विस्तार द्यायचा होता. म्हणून श्राप दिला असता, शक्य होतं. देव इतका रागाला आलेला, हव्वेला श्राप दिला असता ना की तू प्रसूती करूच शकणार नाही, हा श्राप मी तुला देतो असं परमेश्वर म्हणाला. परंतु काय बोलतो हव्वेला, दुसऱ्या भाषेमध्ये, सैतानाला जे करायचं होतं ते पूर्णतः करू शकला नाही, तरी देखील तू चुकलीस म्हणून प्रसूती होऊ देणार, तुझ्यामधून बीजाचा जन्म मी होऊ देणार, वेदना टाकणार फक्त, पण विस्तार मात्र नक्कीच करून घेणार. हालेलुया, हालेलुया. आम्हाला त्रास जरी असला तरी विश्वास ठेवा, परमेश्वराने त्या त्रासामध्ये आमचा विस्तार लपवून ठेवलेला आहे. देवाने हवेपासून विस्तार काढून घेतला नाही, देवाने हवेपासून बीज काढून घेतलं नाही. जर शैतानाला कळालं असतं तर तो आदामाकडे पहिले आला असता, हवेकडे आला नसता. आय होप यू अंडरस्टँड दिस. मग पुढे वाचा काय झालं. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या. त्या सुईणी कोण होत्या, ज्या सुईणींना काम दिलं, हॅलो, की ह्यांना मारायचंय, मुलगा असला की मारायचं, ते कोण होते, मिस्री. देवाला भय बाळगणाऱ्या होत्या. भय बाळगणारे. हा, पुढे. म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकुमाप्रमाणे न करता मुलगेही जिवंत राहू दिले. राजाचा हुकूम मानला नाही आणि मुलगे पण जिवंत राहू दिले. हा, खूप छान आहे. पुढे वाचा. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईणीस बोलावून विचारले, तुम्ही हे काय केले. म्हणजे त्यांच्या कानावर आलं, त्यांच्या डोळ्याला दिसलं की असं करून पण, सांगून पण मुलं जन्म घेतच आहेत. हॅलो, मग ह्यांना बोलून विचारतात, काय केलं तुम्ही, हे मुलगे का जिवंत राहू दिले. आज सुईणीचं उत्तर बघा. त्या सुईणी फारोच म्हणाल्या, हुशार होते फार. इब्री बायका काही मिस्री बायकाप्रमाणे नाहीत. इब्री बायका सोलापूरचे बायका, सोडा. इथे परत बायबलकडे बघ काय म्हटलंय. इब्री बायका काही मिस्री बायकाप्रमाणे नाहीत. ते काय मिस्री बायकासारखे नाही आहेत, नाही आहेत. उत्तर द्यायला लागले सुईणी, नाही आहेत तसे, तुमच्या बायकांसारखे नाही आहेत. त्यांच्यामध्ये एवढं दम आहे, यांच्यात भरपूर दम आहे. काय म्हणायला लागले त्यांनी, त्या फार जोमदार आहेत.
मी हे मराठीत वाचलंच नाही, मी इंग्लिशमध्येच वाचत होतो. काय छान शब्द आहे. काय होते ते? फार काय आहेत? जोमदार आहे. वुमेन्स डे यायला लागलाय. जवळच आहे, इथं कोपऱ्यातच आहे. हा, त्या फार काय आहेत? जोमदार. त्यांचं जोम दिसतंय बघा आता तुम्हाला. हा, पुढे वाचा. आणि सुईणी जाऊन पोचण्यापूर्वीच त्या प्रस्तुत होतात. आणि सुईणी जाऊन म्हणजे ते दोघं नाही, म्हणून म्हणालो ना, ते हेड आहेत आणि त्यांच्या खाली अनेक सुईण्या. त्यांना पण ह्यांनी असंच शिकवलंय. आणि आता हे खोटं बातमी काय द्यायला लागलेत राजाला, की मिस्री बायकांपेक्षा हेब्री बायका इतके बलवान आहेत ना, की आमच्या सुईणी तिथे पोहोचायच्या अगोदरच काय करायला लागलेत? जन्म द्यायला लागलेत. आणि मग काय झालं? याबद्दल देवाने त्या सुईणीचे कल्याण केले. याबद्दल देवाने त्या सुईणीचे काय केले? व इस्रायल लोक इतर बहुगुणित होऊन प्रबल झाले. व इस्रायल लोक इतरत्र काय झाले? प्रबल झाले. प्रबल झाले. ते बहुगुणित झाले. त्यांचा विस्तार झाला. हालेलुया, हालेलुया. थिंग्स दॅट वर प्लॅन्टेड टू किल यू विल एनलार्ज यू. ज्या गोष्टी तुम्हाला ठार मारण्यासाठी लावून दिले ना, तीच गोष्ट तुमचा विस्तार घडवून आणणार. हालेलुया, हालेलुया. आय नो अ फ्रेंड, ही इज फ्रॉम अ व्हेरी बिग चर्च. मोठ्या, त्यांची खूप मोठी मंडळी आहे, जवळपास 6-7-8 हजार लोक असतील त्यांच्या चर्चेसमध्ये. आणि हा माझा मित्र खूप आणि मनेभावे सेवा करायचा, मनेभावे सेवा करायचा. परंतु त्यांच्या अवतीभोवतीचे लोक आणि काही कारणास्तव त्यांचे जे 2 इमिजिएट पास्टर्स आहेत ना, ते पण ह्याला खूप दाबायला चालू केले. आणि ह्याला सोडून दुसऱ्यालाच जबाबदारी दिली, दुसऱ्यालाच यूथ लीडर बनवलं, यूथ पास्टर बनवलं, मग एका विंगचं पास्टर बनवलं. आणि तो इतका हताश, इतका हताश, इतका हताश, इतका निराश झाला की त्याने विचार केला की मी ते माझं शहरच सोडून, शहर काय, तो देश सोडून बाहेर निघाला होता कॅनडाला शिफ्ट व्हायला. अँड दे बोथ हजबंड अँड वाईफ सेड, भैया कॅन यू जस्ट प्रे फॉर अस. आम्ही प्रार्थना केली. आणि मला न जाणो, मला सगळी स्थिती त्यांच्यावर बसून 2 तास बसून इतका वेळ बसलो की माझी एक फ्लाईट मिस झाली. खरंच एवढं वेळ सांगत होते ते. मी जाऊन माझं फ्लाईट पकडायचं होतं, माझं फ्लाईट मिस झालं. इतकं सांगितलं मला, सगळं डिटेल माहिती असताना आणि काही अनुभव मला देखील असे त्यांच्याविषयीचे असं आलेले असताना मला फक्त आतमध्ये हेच दिसायला लागलंय की गॉड इज नॉट गोइंग टू मूव्ह यू आउट ऑफ इंडिया. The lost glory shall be restored to you and it will be more than the previous glory. हरवलेला महिमा तुझा जिथं हरवलेला आहे ना, तिथंच तुला मिळणार आहे, असं देव मला सांगायला लागलं सारखं. तू ह्यांना सांग. मग एका लग्नामध्ये ते मला भेटले, तिच्या वाईफला घेतलं, तो नव्हता. मग तिला सांगितलं मी, गॉड इज टेलिंग मी दिस, दॅट इन युअर चर्च गॉड विल रिस्टोर द ग्लोरी that you have lost. तुझ्या चर्चमध्ये जे गौरव तू गमावलेला आहेस ना, ते पुन्हा मिळणार आहे आणि त्याहून अधिक देणार आहे. टुडे ही इज अ पास्टर ऑफ 1 बिग विंग ऑफ दॅट चर्च. आज तो त्या मोठ्या चर्चचा आणखीन एक ब्रांच चर्च निघालाय. तिथे पण जवळपास 450-500 लोक आहेत. त्या चर्चचा तो पास्टर आहे. सगळं उलटफुलट झालेलं आहे. आणि ज्याला पास्टर बनवलं होतं की नाही, तो आज त्यांच्यामध्ये नाही आहे, त्यांनी दुसरीकडे गेला स्वतःच. थिंग्स दॅट वर प्लांटेड टू किल यू विल ब्रिंग एनलार्जमेंट इन युअर लाईफ, विल एनलार्ज यू. ज्या गोष्टी तुम्हाला ठार मारायसाठी आणल्यात ना, इथंच व्हायला लागले का, इथंच व्हायला लागले का, हाच त्रास मला इकडे व्हायला लागले का, मी माझ्या देवावरती विश्वास ठेवतो. हेच ज्यांच्याकडून मला त्रास व्हायला लागले त्यांच्याकडूनच माझा विस्तार होणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. आय एम ऑल्सो प्रॉफिटिकली सेइंग टू दिस चर्च, मी आणखीन भविष्यवाणी स्वरूपामध्ये ह्या चर्चला सांगत आहे, आमचं जे कोणी हिसकावून घेतलं त्यांनीच आमचा गौरव, आमची महिमा आम्हाला परत देऊन आमचा विस्तार घडवून आणणार आहेत. कोणीतरी आमेन म्हणा. Hallelujah. The Lord records everything.
सगळ्या गोष्टीला नमूद करून ठेवणारा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. असंच काहीच घडणार नाही. जिथं हरवलंय तिथंच महिमा परमेश्वर आम्हाला अधिक देणार आहे. हालेलुया. हालेलुया. Things that were planted to kill you will enlarge you. ज्या सुईण्या ठार मारण्यासाठी आल्या त्याच विस्ताराचे कारण बनले. कारण ते सुईण्यांनी असं केलं नाही म्हणून त्यांचा विस्तार झाला असं म्हटलेलं आहे. आमेन. हालेलुया. मग येऊ दे कोणी पण, येऊ दे कुठली पण परिस्थिती माझ्या जीवनावरती, तीच परिस्थिती येऊ दे, कुठला पण आजार यायचा असेल तर ते आजार जर आला ना तोच मला आरोग्य देऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. You have to believe. You have to believe in this. Your godly expansion is the continuation of what has ended. तुमचा दैवी विस्तार एक ज्या गोष्टी संपलेल्या आहे असं वाटतं ना तिथून सुरुवात आहे, फक्त कंटिन्युएशन आहे. तो विस्तार आहे. काही नवीन असं चालू करणार आहे असं नाही आहे परमेश्वर. तिथूनच तो आम्हाला विस्तारामध्ये घेऊन येणार आहे. जर तुम्ही नीट वाचलं ना, आय एम ट्राइंग टू गेट टू वन वर्स. जस्ट होल्ड ऑन विथ मी. आय विल से दिस अँड देन आय विल स्टॉप. मी एवढं बोलेन आणि मग मी थांबवतो. योसेफ चं मरण होत आहे ते कुठलं वचन आहे? परत एकदा वाचा. 6 आहे का? हां. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ व त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ व त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. दिस वर्स इज ऍक्च्युअली द लास्ट वर्स ऑफ जेनेसिस. उत्पत्तीचा शेवटचा अध्याय, शेवटचा वचन वाचा. 1-2 पान मागच आहे बघा. योसेफ 110 वर्षाचा होऊन मृत्यू पावला. काय म्हटलंय? उत्पत्तीचं लास्ट अध्याय, लास्ट वचन काय म्हटलंय? योसेफ 110 वर्षाचा होता, मृत्यू पावला. असताना तो मृत्यू पावला. त्यांनी त्यांच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिस्र देशात ठेवले. जेनेसिस इज एंडिंग ऑन जोसेफ्स डेथ. उत्पत्तीचा शेवट योसेफाच्या मरणाने होत आहे. मरण पावला. आणि पहिल्या वचनाचा पहिला शब्द वाचा ह्याचा. याकोबाबरोबर. नाव इज द ऍक्च्युअल ट्रान्सलेशन. नाव. नाव these are the names of the sons of Israel. आणखीन एका ट्रान्सलेशन मध्ये जे इब्री ट्रान्सलेशन त्याच्यामध्ये अँड म्हटले. सगळे म्हणा अँड. अँड कधी लावतो आपण? जेव्हा वाक्य पूर्ण झालेलं नसतं, त्याच्या पुढं अजून लिहायचं असतं, तेव्हा आपण काय लावतो? अँड. आय एम टेलिंग यू आवर स्टोरी इज नॉट ओव्हर. तुम्हाला सांगत आहे आमची कहाणी संपलेली नाही आहे. पूर्ण विराम लागला. देर इज अ अँड दॅट गॉड इज ॲडिंग. आणि ऍड करत आहे परमेश्वर आमच्या ह्या जीवनाच्या वाक्यामध्ये. का? कारण त्याचा विश्वास आहे संपलेलं नाही अजून. पूर्ण विराम लागलेला नाही. म्हणा कोणाला तरी, पूर्ण विराम लागला नाही. इट्स नॉट एंडेड फॉर मी. संपलेलं नाही आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी संपलेलं नाही आहे. अंडरस्टँड गॉडली एक्सपान्शन. दैवी विस्तार काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो याकोबाच्या आत इस्रायल वंशज पाहतोय आणि त्याला ऍड्रेस करतोय. इथून आहे विस्ताराची सुरुवात. बघा तुमच्या त्या बँक बॅलन्स कडे आणि त्याच्या आत लपलेलं जी समृद्धी आहे ना त्याच्याशी तुम्ही बोला. त्या
कमी असलेल्या बँक बॅलन्सकडे बघून निराश होऊ नका, परंतु त्याच्या आत लपलेल्या समृद्धीकडे बघा आणि त्या समृद्धीशी बोलायला लागा. हालेलुया. तुमचं रुष्क आणि शुष्क असं पडलेलं शेतीकडे बघून निराश होऊ नका. त्याच्या आतमध्ये जी वृद्धी लपलेली आहे, समृद्धी लपलेली आहे, विस्तार लपलेला आहे, त्याच्याशी तुम्ही बोलत राहा. तुमच्या व्यवसायाकडे बघा आणि तुमच्या व्यवसायाशी असं बोला की त्याच्यामध्ये एक इस्रायल लपलेला आहे. हालेलुया. तुमच्या घरात जी व्यक्ती आजारी आहे, अनेक वर्षापासून त्या आजारी व्यक्तीकडे बघा आणि त्यांच्या आतमध्ये लपलेली जी समृद्धी आहे, लपलेलं जे पुष्कळ आरोग्य आहे, त्याच्याशी तुम्ही बोला आणि त्याला बाहेर आणा. बाहेर